स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण पोलीस भरती 2024 साठी 12 तारखेपर्यंत कुठे किती अर्ज आलेले आहेत तर त्याविषयी माहिती बघणार आहोत. अशाच प्रकारची रेग्युलर तुम्हाला माहिती बघण्यासाठी जास्त काय करण्याची गरज नाहीये. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचे, जी बिल येते तिलाही क्लिक करून घ्यायचे, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आहे 12 तारीख आणि 12 तारखेपर्यंत कुठे किती अर्ज आलेले आहेत त्याविषयी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. मित्रांनो, आता रोज अशाच प्रकारचे अपडेट विषयी माहिती मिळवण्यासाठी तुमचं देखील सहकार्य असणं गरजेचं असणार आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये अगदी जास्त फॉर्म येणार आहे मित्रांनो. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमच्या अर्जाची प्रिंटचा फोटो, ठीक आहे, किंवा अर्जाची प्रिंट दिलेल्या नंबरच्या व्हॉट्सअपवरती पाठवायचे. नंबर तुम्हाला स्क्रीनवरती देतोय किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय, त्या नंबरवरती तुम्हाला सेंड करायची, ठीक आहे. जेणेकरून काय समजून येतं आपल्याला फॉर्म किती आलेत आणि कुठे किती फॉर्म आले, ठीक आहे. तर हा आकडा आपल्याला समजून येतो. तर तुम्ही देखील सहकार्य करू शकता. तुमच्या मित्राचा, नातेवाईकांचा किंवा तुमचा फॉर्म भरला तर प्रिंट किंवा फोटो काढून दिलेल्या नंबरवरती पाठवा. नंबर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून दिलेला आहे, ठीक आहे. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघा मित्रांनो, इथे जर म्हटलं तर आपल्याला इथे दिसून येईल, इथे आपल्याला टोकन नंबर दिसत आहे. इथे टोकन नंबर यानुसार जर विचार केला तर हा टोकन नंबर धाराशिव जिल्ह्याचा आहे. एकूण 6,321 फॉर्म आलेले आहेत. पुढे जर म्हटलं तर पुणे बघा, पुणे कारागृहासाठी 44,368 एवढे अर्ज आलेले आहेत. पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं पुणे रेल्वेसाठी इथं रेल्वे युनिट पुणे दिलेले आहे, तर त्यासाठी 1,325 अर्ज आलेले आहेत. पुढे जर म्हटलं तर बघा, इथं आपल्याला काय दिलेलं आहे, मला वाटतं हे CP मुंबई असणार आहे. CP मुंबई बघा, CP मुंबईसाठी बहुतेक जास्त अर्ज आलेले आहेत. इथे बघा, यामध्ये काय दाखवते मित्रांनो, यामध्ये झालंय काय, प्रत्येक मुलींचे सुद्धा वेगवेगळे अर्ज कॅल्क्युलेट होत आहे, मुलांचे वेगवेगळे कॅल्क्युलेट होत आहे आणि त्यानुसार आपल्याला एकूण आकडा बघण्यासाठी भेटत आहे. काही ठिकाणी जर म्हटलं तर 2,50,000 पेक्षा जास्त अर्ज दाखवत आहे. काही ठिकाणी 2,41,469 एवढे अर्ज दाखवते आजच्या डेटमध्ये, ठीक आहे. अशा प्रकारची माहिती तुम्हाला इथे दिसत असेल, ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर आता पुढे मी तुम्हाला माहिती देण्याअगोदर सांगून घेतो, मुंबईचं जर म्हटलं तर सर्वात जास्त मुंबईला अर्ज गेलेत. जवळपास 2.5 लाखाच्या आसपास तुम्हाला अर्जांची संख्या बघण्यासाठी भेटलेली आहे, ठीक आहे. वरतून जर म्हटलं तर आपल्याला जास्तीत जास्त मुंबई या ठिकाणीच अर्ज आलेले बघण्यासाठी भेटत आहे, ठीक आहे. पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर छत्रपती संभाजीनगरसाठी इथं मी तुम्हाला सांगत आहे. आणि जर म्हटलं तर हा जो अर्ज आहे पोलीस कॉन्स्टेबलसाठी, इथे आपल्याला आकडा बघण्यासाठी भेटेल 9,655 एवढा आकडा, ठीक आहे. चला पुढे जर म्हटलं तर पोलीस कॉन्स्टेबल अमरावती सिटीसाठी इथं बघा आपल्याला इथं आकडा दिसत असेल 3,664. आता हा जो टोकन नंबर आणि ऍप्लिकेशन नंबर असतो यामध्ये बदल काय आहे हे देखील मी तुम्हाला सांगतो. कोणतंही रजिस्ट्रेशन केलं, एखादा फॉर्म तुम्ही भरला, ठीक आहे, त्याचं रजिस्ट्रेशन केलं तर सर्वप्रथम तुम्हाला टोकन नंबर भेटत असतो, ठीक आहे. सर्वप्रथम तुम्हाला काय भेटतो, टोकन नंबर भेटतो. आणि टोकन नंबर तुम्हाला भेटल्यानंतर ऍप्लिकेशन नंबर कधी भेटतो, जेव्हा तुम्ही फॉर्मची पेमेंट फी भरता, ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे डायरेक्टली ऍप्लिकेशन प्रिंट काढण्याचं ऑप्शन येतं, तर तेव्हा तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर दिला जातो. म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, नुसतं फॉर्म भरला, ठीक आहे, फॉर्म पूर्ण भरला, परंतु तुम्ही पेमेंट केलं नाही तरी तुम्हाला इथे टोकन नंबर दिसतो. तर हा त्यावर टोकन नंबरवरती तुम्हाला काय समजून येतं, किती जणांनी त्या अर्जासाठी इथं फक्त रजिस्ट्रेशन केलंय किंवा त्यांचा जो फॉर्म आहे पूर्ण केलाय, परंतु फॉर्म पूर्ण भरल्यानंतर जी अर्जाची प्रिंट आहे ती घेतलेली नाहीये. अर्जाची प्रिंट घेतली नसेल तर टोकन नंबर मिळतो आणि अर्जाची प्रिंट घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण आपलं पेमेंट झाले तेव्हा अर्जाची प्रिंट मिळते, त्यावरतून तो अर्ज कन्फर्म होतो आणि 100% तेवढे तिथे अर्ज आलेले असतात. आता टोकन नंबर थोडे जास्त असतात आणि ऍप्लिकेशन नंबर कमी असतात. आता जसे की इथं टोकन नंबर दिलेला आहे 3,664, इथे टोकन नंबर तुम्हाला आजचा दिसत असेल, परंतु या पदासाठी इथं कमी अर्ज आले असतील, 3 किंवा 2,500च्या आसपास इथं अर्ज आले असतील आणि तेवढेच विद्यार्थ्यांनी पेमेंट केले असतील. असं बहुतेक ठिकाणी तुम्ही बघू शकता. तुमचा टोकन नंबर जास्त असतो आणि ऍप्लिकेशन नंबर कमी असतो, यावरती तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. चला पुढे जर म्हटलं तर पुढे बघा, तुम्हाला इथं माहिती दिसेल SRPF जालनासाठी 10,655 अर्ज आलेत. पुणे कारागृहासाठी 37,348 आलेत. पुणे सिटीसाठी जर म्हटलं तर आपलं पोलीस कॉन्स्टेबलसाठी 12,471 एवढे अर्ज आलेले आहेत, ठीक आहे. चला पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला इथे कशाचं दिलेलं आहे, इथे आपल्याला विद्यार्थ्याचं नाव वगैरे दिलेलं आहे. आणि इथं जर म्हटलं तर छत्रपती संभाजीनगरसाठी इथं जर म्हटलं तर कारागृह पोलीससाठी इथं आपल्याला हा आकडा दिसत आहे
3,48,186. ठीक आहे. पुढे चला, पुढे जर म्हटलं तर सीपी पुणेसाठी, ठीक आहे, सीपी पुणे सिटीचं म्हटलेलं आहे. इथं आपल्याला ऍप्लिकेशन नंबर, इथे बघा आता तुम्हाला समजून येईल. इथे बघा आपल्याला टोकन नंबर हा दिलेला आहे 11,967. ज्या विद्यार्थ्यांनी इथं फॉर्म भरलाय त्यांनी पेमेंट केलेलं नाहीये, त्याचा टोकन नंबर बघा तुम्हाला इथे जास्त दिसत असेल आणि ऍप्लिकेशन नंबर इथे तुम्हाला कमी दिसत असेल. जेव्हा ऍप्लिकेशन नंबर भेटतो तेव्हा तुमचं पेमेंट तिथं झालेलं असतं आणि तुमचा फॉर्म कन्फर्म 100% तिथं गेलेला असतो, तेव्हाच ऍप्लिकेशन नंबर भेटतो. तर ऍप्लिकेशन नंबरवरून एक्झॅक्ट किती फॉर्म आले ते आपल्याला समजत असतं. टोकन नंबरवरून आपल्याला किती फॉर्म तिथं रजिस्टर करण्यात आलेत किंवा फॉर्म भरण्यात आलेत ते तुम्हाला कळतं, परंतु ते फॉर्म कन्फर्म नसतात. जोपर्यंत तुम्ही पेमेंट भरत नाही तोपर्यंत फॉर्म कन्फर्म नसतो. ठीक आहे. तर यावरतून तुम्ही ही माहिती समजू शकता. आणि यानुसार पुणे सिटीसाठी जर म्हटलं तर 9,000च्या आसपास इथं अर्ज आलेत. त्यानंतर सीपी मुंबईसाठी इथे बघा आता आपल्याला हे लेडीजचं मी तुम्हाला दाखवत आहे, त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचं इथे दिसत आहे. आणि इथं पुणे सिटी ड्रायव्हरचं मी तुम्हाला सांगितलं होतं, इथं पोलीस कॉन्स्टेबलचं सांगत आहे आणि त्यासाठी हे लेडीजसाठी मी तुम्हाला सांगत आहे 1,60,596च्या आसपास इथं अर्ज आलेत आणि 2,32,000 हे रजिस्ट्रेशन झाले. तर ठीक आहे, त्यांनी तिथं फॉर्म भरलाय परंतु त्यांचं पेमेंट केलं नाहीये, त्यांची एकूण संख्या इथं दाखवत आहे. आणि ज्यांनी पेमेंट केलंय त्यांचा फॉर्म 100% इथे फिक्स आहे मुलींचं, तर त्यांचा हा आकडा दिसत आहे. ठीक आहे, तुम्हाला समजून आलं. चला पुढे सीपी पुणे सिटीसाठी जर म्हटलं तर इथे आपल्याला बघा इथं 12,465 एवढे अर्ज आलेत. छत्रपती संभाजीनगरसाठी 2,753 एवढे अर्ज आलेत. पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर इथं आपल्याला छत्रपती संभाजीनगरसाठी कारागृहासाठी 45,625 एवढे अर्ज आलेत. पुढे जर म्हटलं तर SRPF, ठीक आहे, पुणेसाठी जर म्हटलं तर हे कॉन्स्टेबलचं मी तुम्हाला सांगत आहे SRPFचं, तर त्यासाठी 17,111 एवढे अर्ज आलेत. त्यानंतर जर म्हटलं तर CPSP पुणे, ठीक आहे, रुरलसाठी इथं अर्ज भरलाय 24,397 एवढे अर्ज आलेत. आणि पुणे सिटीसाठी जर म्हटलं तर आपल्याला इथं बघा ड्रायव्हरसाठी वाटतं भरलेलं आहे, ड्रायव्हरसाठी बरोबर 10,348 एवढे अर्ज आलेले आहेत. पुढे जर म्हटलं तर बघा आपल्याला दौंडसाठी, ठीक आहे, SRPF 7 गट 7 साठी दौंड इथे जर म्हटलं तर 7,134 एवढे अर्ज आलेत. पुढे बुलढाणासाठी जर म्हटलं तर आपल्याला SP बुलढाणासाठी 3,814 एवढे अर्ज आलेत. पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथे कशाचं दिलंय SP यवतमाळचं दिलेलं आहे 1,884 एवढे अर्ज आलेत. पुढे जर म्हटलं तर CP मुंबईसाठी इथे बघा इथं पेमेंट केलेलं नाही, ऍप्लिकेशन नंबर इथं दिलेला नाहीये, परंतु टोकन नंबर जर बघितला तर 2.5 लाखाच्या आसपास इथं आपल्याला टोकन नंबर दिसतोय. आणि कोल्हापूरचं जर म्हटलं तर त्याचं देखील 3,133 पर्यंत आकडा दिसतोय. ठीक आहे. ऍप्लिकेशन नंबर जर म्हटलं तर ज्यांनी फॉर्मची फी भरली कन्फर्म त्यांचं तिथं फॉर्म झालेलं आहे 2,302 एवढे अर्ज आलेले. तर ठीक आहे, ड्रायव्हरसाठी कोल्हापूर ड्रायव्हरसाठी. ठीक आहे. चला पुढे पुढे जर म्हटलं तर इथं बघा आपल्याला कशाचं दिसत आहे, इथं पुणे, ठीक आहे, पुणे कारागृह विभागासाठी आपल्याला सांगता येईल 71,776 हे मुलांचे एवढे अर्ज आलेले आहेत. अशा प्रकारचे हे मुलांचे एवढे अर्ज आलेले आहेत मित्रांनो. आणि अशा प्रकारची आजची माहिती आपल्याकडे आलेली आहे. तर तुम्ही देखील अशा प्रकारचं सहकार्य करू शकता जेणेकरून आपल्याला समजून येतं कुठे किती अर्ज आलेत आणि त्यावरून आपण एक्झॅक्ट आकडा काढू शकतो मित्रांनो. ठीक आहे. तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही तुमचा फॉर्म इथं पाठवा, व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट किंवा फॉर्मची प्रिंट पाठवा आणि त्यावरून आपण चर्चा करूया. ठीक आहे. तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बिल ती लाईक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.